सुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु जनार्दन सिंह महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता युद्धखंड वर्णन करत असताना युद्धखंडाच्या 6व्या अध्यायामध्ये श्री गणेशाय नमः वेदव्यासांनी सनत कुमारांना विचारलं की महोदय, ज्या वेळेला दैत्यराजाची, त्याच्या बंधूंची आणि त्रिपुरातील सर्व लोकांची बुद्धी विशेषत्वाने मोहित झाली आणि त्यानंतर पुढे काय झाले, सनत कुमार सांगतात की महर्षी हरिहंचे ऐकून दैत्यांनी आणि त्यांच्या प्रजाजनांनी शिवपूजेचा त्याग केला. श्रीधर्म पूर्णत नष्ट झाला. लोक दुराचार करू लागले. तेव्हा भगवान विष्णू सर्व देवासह कैलासावर गेले. ब्रह्माजींनी अंतर्ज्ञानाने त्रिपुरांतील हकीकत जाणली. इकडे श्री हरींनी त्यांचे स्मरण केले तेव्हा तेही सत्यलोकातून कैलासावर गेले. त्या सर्वांनी महादेवांची स्तुती केली. विष्णू म्हणाले, महेश्वर, तुम्ही परमोत्कृष्ट आत्मबलाने संपन्न आहात, परब्रह्म स्वरूप आहात. सृष्टीकर्ता ब्रह्मदेव, सृष्टी पालक विष्णू आणि सृष्टीसंहारक रुद्र आहात. तुम्हाला नमस्कार असो. नंतर सर्वांनी त्यांना दंडवत प्रणाम केला. श्रीहरींनी पाण्यात उभे राहून शिवजींचे मनोमन स्मरण केले व दक्षिणामूर्तीद्वारा प्रकटित रुद्र मंत्राचा 50 लाख जप केला. अन्य देवतांनी मन एकाग्र करून शिवजींची स्तुती आरंभिली. ते म्हणाले, प्रभो, तुम्ही सर्व प्राण्यांचे आत्मस्वरूप, कल्याण करणारे आणि भक्तांची पीडा हरण करणारे आहात. तुम्हाला आणि नमस्कार असो. तुमच्या गळ्यात निळे चिन्ह आहे म्हणून तुम्हाला नीलकंठ म्हणतात. तुम्ही चिद्रूप आणि प्रचेता आहात. रुद्र स्वरूप अशा तुम्हाला आणि नमस्कार आहे. हे हरिसुदन, तुम्ही आमच्या सर्व संकटांचे निवारण करणारे आहात. आम्हा सर्वांची गती आहात आणि आम्हाला वंदनीय आहात. तुम्ही सर्वांचे आदिकारण आहात आणि तुम्हीच अनादी आहात. तुम्ही आनंद स्वरूप, अक्षय, अवयव, जगत प्रभू आणि प्रकृती पुरुष, जगाचे करता, भरता आणि हरता, संहारक होता. तुम्हीच हा भवसागर तारून नेणारे आहात. तुम्हीच सर्वांचे स्वामी, अविनाशी वरदाता, वाङ्मय स्वरूप, वेद प्रतिपाद्य आणि वाच्यवाचकता रहित आहात. योगवेत्ते योगी तुमच्याकडे मुक्तीची यातना करतात. त्यांच्या हृदय कमळात तुम्हीच विराजमान असता. तुम्ही परब्रह्म स्वरूप, तत्वरूप, महातेजस्वी आणि परात्पर आहात. असे वेदांचे व संतांचे सांगणे आहे. हे सर्व तुम्ही विश्वरूप, सर्वव्यापी, सर्वात्मा आणि त्रैलोक्याचे अधिपती आहात. या जगात पाहावे, ऐकावे, स्तवन करावे आणि जाणून घ्यावे असे एकमेव तुम्हीच आहात.
तुम्ही अनुपेक्षे सूक्ष्म आणि विराट होनी विराट आहात. तुम्हाला अनंत हात पाय डोळे मस्तके मुख कान व नाक आहेत. तुम्हाला सर्व बाजूने नमस्कार असो. हे सर्वेश्वर, तुम्ही सर्वज्ञ अनावृत्त आणि विरूपाक्ष आहात. तुम्ही भवाध्यक्ष सत्यमय श्रेष्ठ कल्याणकर्ता अनुपमेय आणि कोट्यावधी सूर्यांसारखे प्रकाशमान आहात. तुम्हाला सर्व बाजूने नमस्कार असो. तुम्ही विश्वाराध्य आदि अंतरहित 36 गुणांनी संपन्न नियामक रहित आणि सर्व प्राण्यांना आपापल्या कार्यात प्रवृत्त करणारे आहात. तुम्ही प्रकृतीचे प्रवर्तक, सर्वांचे प्रपितामह आणि चैतन्य रूपाने समस्त शरीरामध्ये व्याप्त आहात. तुम्हाला सर्व बाजूने नमस्कार असो. हे परमेश्वर, श्रुती आणि स्तुतीचे सारतत्व जाणणारे विद्वजन, तुम्ही स्वयंभू सर्वांचे निवासस्थान आणि वरदायक आहात असे सांगतात. तुम्ही जगात असे अद्भुत कार्य केले आहेत जे आम्ही कधी जाणू शकत नाही. म्हणून आम्ही सर्व देव, आसुर, ब्राह्मण आणि हे स्थावर जंगम मनुष्य तुमचीच स्तुती करते. हे देववल्लभ, त्रिपुरासुरांमुळे आम्ही नष्टप्राय होत चाललो आहेत. त्यांचा नाश करून आमचे रक्षण करा. या समय ते महादैत्य तुमच्या मायेने मोहित झालेले आहेत आणि श्रीहरींच्या युक्तिचक्रात फसून धर्मकर्म सोडून बसले आहेत. त्यांनी वेदमार्ग सोडून दिला, नास्तिक शास्त्राचा आश्रय केला. तुम्ही देवांना नेहमीच मदत केली आहे. त्यात साह्याची अपेक्षा धरून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आता तुम्हाला योग्य वाटेल ते करा. अशा प्रकारे इंद्रादी देवांनी शिवजींची स्तुती केली. श्रीहरींनी रुद्रध्वज पूर्ण केला आणि मग ते सर्वजण हात जोडून दीनभावाने उभे राहिले. तेव्हा भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले. ते ऋषभारूढ होऊन तेथे आले. नंदीवरून खाली उतरले. त्यांनी श्रीहरींना आलिंगन दिले आणि नंदीवर हात ठेवून सर्व देवाकडे कृपादृष्टीने पाहू लागले. मग ते गंभीर वाणीने म्हणाले, देवांनो, तुम्ही माझ्याकडे कोणत्या हेतूने आलेले आहात ते मला आणि माहीत आहे. मी श्रीहरीचे आणि नारदांचे मायाबलही जाणले आहे. त्रिपुरासुरांचे पतन आणि त्यांचे अधर्माचरण या सर्व गोष्टी मला ज्ञात आहेत. त्या अधर्मनिष्ठ दैत्यांच्या 3 पुरांना मी नष्ट करीन यात संशय नाही. पण ते महादैत्य माझे भक्त होते. ते माझी दृढतेने आराधना करत असत. सध्या त्यांनी मोहवश होऊन उत्तम धर्माचा त्याग केलेला आहे आणि त्यामुळे ते वध्य झालेले आहेत हे मी मानतो. पण त्यांना माझ्या हातून मृत्यू यावा हे योग्य आहे का? ज्यांनी त्रिपुरवासी सर्व दैत्यांना धर्मभ्रष्ट करून त्यांना माझ्या भक्तीपासून विमुख केले, ते श्रीहरी त्यांना का मारत नाहीत? शिवजींचे ते परखड बोलणे ऐकून देव आणि स्वतः श्रीहरी ही इमानस्थ झाले. काय उत्तर द्यावे त्यांना आणि मोठा प्रश्न पडला. थोडंसं मोबाईलला चला. आणि अशा प्रकारे शिवजींचे परखड
शिवजींचे ते परखड बोलणे ऐकून देव आणि स्वतः श्रीहरी विस्मयित झाले. काय उत्तर द्यावे त्यांना मोठा प्रश्न पडला. त्या सर्वांना उदासीन झालेले पाहून ब्रह्मदेव हात जोडून म्हणाले, महादेवजी, तुम्ही योगवेत्यामध्ये श्रेष्ठ परब्रह्म आणि सर्वांचे ईश्वर आहात. तुम्ही देवांचे आणि ऋषींचे नेहमीच रक्षण केले आहेत, म्हणून कोणतेही पाप तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. त्या दैत्यांना तुमच्या आदेशाने आणि प्रेरणेनेच मोहित करण्यात आलेले आहे. त्यांनी धर्माचा आणि तुमच्या पूजेचा त्याग केला आहे, तरीसुद्धा ते शत्रू तुमच्याकडून वध्य नाहीत काय? तुम्ही देवांचे आणि ऋषींचे प्राणरक्षक आहात. साधूंच्या रक्षणासाठी तुमच्या हातून त्या दुष्टांचा वध होणे उचित आहे. तुम्ही विश्वाचे राजे आहात आणि राजाने आपल्या धर्मानुसार पाप्यांचा वध केल्याने त्याला दोष लागत नाही. म्हणून या दैत्यरूपी काट्यांचा समूळ नायनाट करून तुम्ही साधूंचे आणि ब्राह्मणांचे रक्षण करा. राजाला आपले राज्य आणि लोकांवरील आधिपत्य स्थिर ठेवायचे असेल तर त्याने आपल्या प्रदेशात असाच व्यवहार केला पाहिजे. हे प्रभू, तुम्ही देवांचे सम्राट आणि सर्वांचे ईश्वर आहात. हे विश्व तुमचाच परिवार आहे. मी विष्णू, ऋषी, मुनी, वेद आणि यज्ञ हे सर्व तुमचेच प्रजाजन आहेत. मी तुमचा पुरोहित आहे. श्रीहरी हे युवराज आहेत. इंद्र हा तुमचे राजकार्य सांभाळणारा मंत्री आहे आणि अन्य देवही तुमच्याच आज्ञेने नियंत्रित असून सोडून द्या त्याला, आपापली कार्य करत असतात. म्हणून तुमच्या अधीन असलेल्या आमची काळजी घेणे, रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. ब्रह्माजीचे बोलणे ऐकून शिवजी प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे विधी, तुम्ही मला देवराज आणि सम्राट म्हणालात, पण माझ्याकडे त्या पदाला योग्य अशी कोणतीही सामग्री नाही. माझ्यापाशी दिव्य रथ नाही की सारथी नाही. माझ्याजवळ धनुष्यबाणही नाही. मग मी प्रबळ दैत्यांशी कशी लढाई करणार? ते ऐकून ब्रह्मा, श्रीहरी, इंद्र व तेथे असलेल्या सर्व देवांना फारच आनंद झाला. त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाले, प्रभू, त्यांची चिंता करू नका. तुमच्याकरिता आम्ही रथरूप होऊ, धनुष्यरूप व बाणरूप होऊ. आम्ही युद्धाकरिता तयार आहोत. अशा प्रकारे भगवान शिवाला त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं आणि आपल्याच भक्तांनी धर्माचा ह्रास केला. म्हणून त्या त्रिपुरासुराला मारण्याला भगवान शिव तयार झाले. अशा प्रकारचं वर्णन करत असताना या ठिकाणी श्री शिवमहापुराण रुद्रसंहितेमधील युद्धखंडातील 6वा अध्याय पूर्ण झाला. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. पारेश्वर महाराज की जय. परमेश्वर भगवान की जय.